नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मानवी संसाधन व्यवस्थापन या विषयाच्या पहिल्या टॉपिकच्या अनुषंगाने आपण पहिल्या दोन भागामध्ये मानवी संसाधन व्यवस्थापन ही संकल्पना समजून घेत असतानाच संकल्पनेच्या व्याख्या, मानवी संसाधन व्यवस्थापनाचं महत्व, स्वरूप, वैशिष्ट्ये, मानवी संसाधन व्यवस्थापनाची व्याप्ती आणि कार्य, दुसऱ्या भागामध्ये प्रामुख्याने मानवी संसाधन नियोजनाची व्याख्या, वैशिष्ट्ये, मनुष्यबळ नियोजनाची गरज आणि महत्व किंवा फायदे, मनुष्यबळ नियोजन प्रक्रियेतील टप्पे, मानवी संसाधन नियोजनाच्या अनुषंगाने कार्य पृथक्करण ही संकल्पना समजून घेत असताना कार्य पृथक्करणाची व्याख्या, कार्य पृथक्करणाचे घटक, कार्य निकषाचे घटक, कार्य विश्लेषणाचे फायदे आणि महत्व, त्याबरोबरच उपयोग, कार्य आराखडा, कार्य आराखड्यावर प्रभाव टाकणारे घटक आणि कार्य आराखड्याचं महत्व आणि कार्य आराखडा तयार करण्याच्या तंत्र आणि पद्धती या विविध मुद्द्यांचा सविस्तर आढावा घेतलेला आहे, चर्चा केलेली आहे. मानवी संसाधन व्यवस्थापन या टॉपिकच्या तिसऱ्या भागामध्ये म्हणजेच सब टॉपिक मध्ये आपण कामगार भरती आणि निवड प्रक्रिया ही समजून घेणार आहोत. व्यवसायाला आवश्यक असणारं मनुष्यबळ प्राप्त करणं हे व्यवस्थापनाचं एक महत्वाचं कार्य मानलं जातं. कोणताही व्यवसाय, मग तो उत्पादन स्वरूपाचा असेल किंवा सेवा स्वरूपाचा असेल, अशा व्यवसायामध्ये विविध व्यावसायिक कार्य पार पाडण्यासाठी कुशल, पात्र आणि अनुभवी कर्मचाऱ्यांची आवश्यकता असते. व्यवसायामध्ये योग्य संख्येने, योग्य वेळी, योग्य प्रकारचं मनुष्यबळ प्राप्त करण्यासाठी व्यवसायामध्ये भरती ही प्रक्रिया राबवली जाते. आणि म्हणून भरती म्हणजे आपल्या संघटनेमध्ये पात्र आणि कार्यक्षम व्यक्तींना आकर्षित करण्याची एक प्रक्रिया होय. यामध्ये प्रामुख्याने संभाव्य कर्मचाऱ्यांची यादी तयार करणं, त्यांचा एक गट तयार करणं, संभाव्य उमेदवारांच्या गटातून भरतीची प्रक्रिया पूर्ण करणं हा प्रमुख उद्देश असतो. कार्य विवरण आणि कार्य निकषाच्या आधारावर या संभाव्य उमेदवारांमधून योग्य उमेदवाराची निवड ही केली जाते. प्रामुख्याने व्यवसायामध्ये आवश्यक असणाऱ्या व्यवस्थापक आणि कामगारांची भरती ही दोन प्रकारे केली जाते. यांनाच आपल्याला व्यवस्थापक किंवा कामगार भरतीचे मार्ग म्हणून संबोधता येईल. व्यवस्थापक भरतीचा पहिला मार्ग आहे तो म्हणजे अंतर्गत स्रोत, ज्याला इंटरनल सोर्सेस असं म्हटलं जातं. जेव्हा व्यवसायाला आवश्यक असणारं मनुष्यबळ हे व्यवसायामध्ये कार्यरत असणाऱ्या कामगारांमधूनच प्राप्त केलं जातं, तेव्हा अशा मार्गाला अंतर्गत मार्गाने केली जाणारी भरती असं म्हटलं जातं. शक्यतो या मार्गाने आवश्यक कर्मचाऱ्यांची भरती करत असताना कार्यरत असणाऱ्या किंवा निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची पुन्हा भरती केली जाते. व्यवसायामध्ये रिक्त झालेल्या पदावरती खालच्या पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याची योग्यता आणि पात्रता लक्षात घेऊन त्याला वरील रिक्त झालेल्या पदावरती भरती दिली जाते.
एखाद्या शाखेमध्ये एखाद्या कर्मचाऱ्याची आवश्यकता असेल किंवा एका शाखेमध्ये कर्मचारी जास्त झाले असतील आणि दुसऱ्या शाखेमध्ये जर कर्मचाऱ्यांची कमतरता असेल तर अंतर्गत बदली करून आवश्यक ते मनुष्यबळ प्राप्त केलं जातं आणि संतुलन राखण्याचा प्रयत्न केला जातो. व्यवसायामध्येच कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी काही कर्मचाऱ्यांना भरतीच्या पदावरती इंटरेस्ट असेल, आवड असेल, तर इच्छुक कर्मचाऱ्यांमधूनच योग्य कर्मचाऱ्यांची निवड करण्यासाठी व्यवसाय अंतर्गत जाहिरात ही दिली जाते. त्याबरोबरच काही वेळेला व्यवसायातून जे निवृत्त झालेले व्यवस्थापक असतात त्यांना पुन्हा व्यवसायाची गरज आणि कामाची व्याप्ती लक्षात घेऊन कामावरती बोलवलं जातं. काही वेळेला व्यवस्थापक हे सुट्टीवर गेलेले असल्या कारणाने व्यवसायामध्ये अशा व्यवस्थापकांची पुन्हा काही महत्वाचे निर्णय घेण्यासाठी गरज किंवा आवश्यकता भासू शकते. अशा वेळेला सुट्टीवर गेलेल्या व्यवस्थापकांना अपरिहार्य बाब म्हणून पुन्हा कामावरती बोलवलं जातं आणि व्यवसायाचे जे निवृत्त झालेले माजी कर्मचारी आहेत त्यांना पुन्हा योग्य ते वेतन देऊन किंवा आकर्षक मोबदला देऊन कामावरती बोलवलं जातं. हा अंतर्गत भरतीचा एक मार्ग आपल्याला सांगता येऊ शकेल. परंतु बऱ्याचशा वेळेला अंतर्गत मार्गाने केलेल्या भरतीतून व्यवसायाला आवश्यक असणारे पात्र आणि कार्यक्षम उमेदवार प्राप्त होत नाहीत. अशा वेळेला व्यवसायामध्ये आवश्यक असणाऱ्या मनुष्यबळ, व्यवस्थापक आणि इतर कर्मचारी प्राप्त करण्यासाठी बहिर्गत मार्गाने आवश्यक असणाऱ्या कर्मचाऱ्यांची भरती ही केली जाते. बहिर्गत मार्गाने भरती करण्याचा मुख्य उद्देश हाच असतो की संघटनेमध्ये नवीन कार्यक्षम अशा प्रकारच्या कर्मचाऱ्यांची भरती करणं. संघटनेअंतर्गत विशिष्ट अर्हता आणि अनुभव असलेले लोक जेव्हा उपलब्ध होत नाहीत त्यावेळेला या बहिर्गत मार्गाचा भरतीसाठी अवलंब केला जातो. यामध्ये प्रामुख्याने प्रसार माध्यमाद्वारे जाहिरात केली जाते आणि अशा जाहिरातीतून उमेदवारांचे अर्ज मागवले जातात आणि त्यातून आवश्यक ते मनुष्यबळ प्राप्त करण्याचा प्रयत्न केला जातो. मोठ्या संख्येने व्यवसायाला आवश्यक असणाऱ्या मनुष्यबळ प्राप्त करण्याचा हा एक चांगला मार्ग सांगितला जातो. हा मार्ग खर्चिक असला तरी त्याद्वारे कार्यक्षम मनुष्यबळ हे सहज प्राप्त होत असतं. बहिर्गत भरतीचा दुसरा मार्ग आहे तो म्हणजे खाजगी रोजगार केंद्रे. अलीकडे तांत्रिक आणि व्यावसायिक क्षेत्रातील व्यक्तींच्या नेमणूक करण्यासाठी खाजगी रोजगार केंद्रांची मदत घेतली जाते. अशा एम्प्लॉयमेंट एजन्सीज या स्थापन झालेल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने बहिर्गत मार्गाने भरती करण्यासाठी दुसऱ्या एका मार्गाचा अवलंब केला जातो तो म्हणजे सरकारी रोजगार केंद्र. सरकारी रोजगार विनिमय केंद्रामार्फत अकुशल, अर्धकुशल आणि कुशल कर्मचाऱ्यांचा पुरवठा केला जातो. अलीकडे प्रत्येक जिल्हानिहाय जिल्हा उद्योग केंद्रांची आणि एम्प्लॉयमेंट एक्सचेंज सरकारी रोजगार केंद्रांची स्थापना ही केलेली आहे. पात्र उमेदवार अशा केंद्रांकडे आपल्या नावाची नोंदणी करतात आणि ज्या संस्थेला, संघटनेला कर्मचाऱ्यांची आवश्यकता असेल अशी संघटना सरकारी केंद्रांना अप्रोच होते. त्यांच्याकडे आपल्या मनुष्यबळाचं स्वरूप, एकूण संख्या अशा प्रकारची माहिती ही कळवली जाते आणि सरकारी रोजगार केंद्रांमार्फत संघटनेच्या गरजेनुसार किंवा आवश्यकतेनुसार
उमेदवारांना मुलाखत पत्रे पाठवून संबंधित कर्मचारी हे संघटनेला संपर्क साधतात आणि त्यातून त्यांची निवड ही केली जाते. काही वेळेला त्वरित आणि जलद मार्गाने भरती करण्यासाठी अलीकडे काही कंपन्या ह्या शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ किंवा तांत्रिक शिक्षण संस्था यांच्या परिसरामध्ये जाऊन म्हणजे त्याच स्थळाला भेट देऊन अंतिम वर्षात असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती ह्या शैक्षणिक संकुलातच घेतात आणि मुलाखती आणि त्यांच्या अभ्यासक्रमातील गुणांच्या आधारे योग्य विद्यार्थ्यांची निवड केली जाते. अंतिम वर्षांचा निकाल लागल्यानंतर प्रत्यक्षात त्यांना नेमणूक पत्र ही दिली जातात. व्यवस्थापक सल्लागार सेवा हा भरतीचा एक मार्ग आहे. आधुनिक काळात व्यवस्थापक सल्लागार केंद्रांची सुद्धा स्थापना ही झालेली आहे, ज्यांच्याद्वारे व्यवसायाला कार्यक्षम व्यवस्थापक उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न हा केला जातो. व्यवसायाच्या आवश्यकतेनुसार जाहिरात देऊन परीक्षा, मुलाखत घेऊन खात्रीशीर उमेदवारांची उपलब्धता अशा सल्लागार केंद्रामार्फत करून दिली जाते. कामगार संघटनांच्या शिफारशीनुसार देखील कामगारांची भरती ही केली जाते. अलीकडे बहुतांशी व्यवसायामध्ये कामगार संघटना ह्या प्रबळ झालेल्या आहेत आणि कामगार संघटनांना नेहमी असं वाटतं की आपल्या परिचयाचे किंवा आपल्या नातेवाईकांचीच पुन्हा नव्याने आपल्या व्यवसायामध्ये भरती व्हावी आणि कामगार संघटना आणि व्यवस्थापन यांच्यातील संबंध हे चांगले राहावेत यासाठी देखील व्यवस्थापनाकडून कामगार संघटनांच्या सल्ल्याने आवश्यक ते मनुष्यबळ प्राप्त केलं जातं. कामगार संघटनेद्वारे भरती केल्यामुळे कमीत कमी खर्चामध्ये पात्र उमेदवार उपलब्ध होतात आणि कामगार संघटनांच्या शिफारशींच्या माध्यमातून मनुष्यबळाची निवड केलेली आहे. त्यामुळे कामगार संघटनांना देखील त्याचं समाधान हे मिळतं. कामगार भरतीचे जे बहिर्गत मार्ग आहेत त्यातील एक मार्ग आहे तो म्हणजे निवृत्त अधिकाऱ्याची निवड किंवा निवृत्त सैनिक अधिकारी किंवा कंपनीच्या प्रवेशद्वाराजवळ कामगार आणि त्यांच्या मिश्र परिवाराद्वारे जाहिरात करून व्यक्तींची भरती ही केली जाते. भरती करता उपलब्ध पर्यायातून संघटनेस योग्य असा मार्ग हा निवडता येतो. अंतर्गत आणि बहिर्गत दोन्ही मार्ग उपयुक्त असून त्यांचे फायदे आणि तोटे हे एकमेकाच्या उलट असले तरी संघटनेला ज्या प्रकारचं मनुष्यबळ आवश्यक आहे त्यानुसार अंतर्गत किंवा बहिर्गत मार्गाने आवश्यक ती भरती ही केली जाते. व्यवसायामध्ये आवश्यक ते मनुष्यबळ प्राप्त करण्यासाठी भरती प्रक्रिया अवलंबत असताना ज्या उमेदवारांची भरती करावयाची आहे त्यांची योग्य मार्गाने निवड ही केली जाते आणि म्हणून व्यवस्थापक आणि कर्मचारी पदांची निवड करण्याकरता प्रामुख्याने काही टप्प्यांचा समावेश हा केला जातो. निवड प्रक्रियेत समाविष्ट केले जाणारे जे महत्त्वाचे मार्ग आहेत त्यांची सविस्तर चर्चा ही आपण व्याख्यानाच्या पुढच्या भागामध्ये करणार आहोत. आज याच ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.